गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सगळे आता मावळे बाहेर पडलेत टेंट मधून. स्वागत आहे तुमचं रांगणागडाच्या आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये. रात्री थोडंसं लाईट नसल्यामुळे तुम्हाला बरंच काही पाहता नाही आलं असणार, अंधार होता. तर आता सकाळीच बघताय तुम्ही. आम्ही हे बघा आजूबाजूला पहिलं बघून घ्या की पूर्णपणे भातशेती केली आहे या साईडला. आणि माझ्या पाठीमागे बघताय आम्ही 2 टेंट्स लावलेत आणि या ठिकाणी आम्ही राहिलेलो टेंटमध्ये. सो आता 6:45 झालेत. आता मस्तपैकी फ्रेश होतो, चहा वगैरे घेतो आणि मग नंतर मग आपण ट्रेक सुरू करणार आहोत. चला. चला फायनली चाय आली आपल्याकडे. काढा एकदम झाला तोपर्यंत. चल हे नको, चल तू. नको घालू तर नको घालू. ह्या होत ना काय नाही होता. काय नाही, डबल आहे ते. मग घेते मी घेते रे. ओके हातीनच खाया नाटक करणार. ह्याच्यात मीच हुशार आहे. प्लीज बरोबर. आता पटपट डायरेक्ट आपल्याला भेटायचं. जय भवानी, जय शिवाजी, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा जय हो. हे मुख्य प्रवेशद्वार आहे. अच्छा. आणि आता आपण आलो ना त्या साईडने बघा, मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर एक बुरुज आहे. बरोबर समोर. आणि इथे पण एक चिलखती बुरुज आहे. हा ना. हो, म्हणजे काय होतं तिथं तोफांचा मारा झाला तर डायरेक्टली दरवाजावर अटॅक कधी होत नाही. बरोबर. म्हणजे दरवाजा फोडून सैनिक आतमध्ये जात नाही. मग त्याच्यासाठी चिलखती बुरुज बांधलेला असतो. बरोबर असं असतं. अच्छा. आणि ही जी रचना केलेली आहे पूर्ण ही रणमंडल आहे. म्हणजे शत्रूला पेचात टाकण्याचा दृष्टिकोन. गनिमी गावाचा एक भाग आहे ना आपल्याला. हे इथे लाकडी दरवाजा असेल आणि दरवाजाला बंद करण्यासाठी जे आडे घालायचे लॉक, ती सिस्टीम आहे ती. आणि लाकडी दरवाजाला शिळा असायच्या टोकेरी, म्हणजे बाणाच्या आकाराच्या. त्या कशासाठी, जर हत्तीने मारा केला तर त्याच्या डोक्यात ते लागणार आणि तो मारा करणार नाही त्याच्यावरती, त्याच्यासाठी ते असायचं. अच्छा. पहारेकऱ्यांच्या देवळ आहेत, म्हणजे पहारेकरी इथे राहायचे. आतमध्ये जाऊन आपण बघू शकतो. तेव्हाची डिझाईन पण दिसते आपल्याला. बरोबर. आता हे बांधकाम बघा, इतर जे बांधकाम असतं ना ते जवळपास स्ट्रेट बांधकाम पोचवून जातं. पण हे बांधकाम असं क्रॉस केलेलं आहे, त्याच्यामुळे हे निमूळत होतं. त्याच्यामुळे अजूनही टिकून आहे तसंच. आपलं बांधकाम पूर्ण चिऱ्याचं आहे. तर मित्रांनो, आता आपण फायनली रांगणागडावरती पोहोचलेलो आहोत. आणि आपण दादाने सांगितल्याप्रमाणे गडाचा जो मुख्य प्रवेशद्वार होता त्याची माहिती घेतली. आणि आता आपण आतमध्ये आलो. आतमध्ये आल्याच्या नंतर आपल्याला बरोबर समोर आपल्याला 2 तोफा या ठिकाणी पाहायला मिळाल्यात. तर आपण एका तोफेच्या इथे उभे आहोत, जी सगळ्यात मोठी तोफ आपल्याला पाहायला मिळते. अरे ही त्या काळची तोफ असेल ना. हो, त्या काळातलीच तोफ आहे. आणि या तोफा ज्यावेळी खाली पडलेल्या होत्या, आता हा जो ग्रुप आहे बघा, त्रिवेणी रांगणा ग्रुप, बोरवडे, बिद्री, यांनी त्या तोफा बाहेर काढल्या म्हणून. आणि त्याच्यानंतर हे जे गाड्या आहेत हे नवीन आहेत. हे खालचं जे आहे ना हे गाडी त्यांनी बनवले, त्याच्यावरती तोफा बसवल्या आणि कोल्हापूर मार्गे त्या आणून इथे सेट केलेल्या आहेत. अरे बाप. अशा बऱ्याच तोफा रांगणागडाच्या पायथ्याशी आहेत. आता 2 तोफा आमच्या गावामध्ये पण आहेत, नारूर गावामध्ये.
अच्छा, रांगणागड जो एक्सप्लोर करायचा आहे तर कोणते कोणते पॉईंट्स आता आपण बघणार आहोत? तर आता आपण काय करूया, दुपार व्हायच्या अगोदर सगळ्यात शेवटचा जो दक्षिणेस पॉईंट आहे बरं हत्तीची सोनमाची, तिकडे जाऊन येऊ. बरं कारण तिथे ऊन जास्त पडणार आणि पाण्याची सोय नाही आहे. बरं मग आपण तिथून आल्यानंतर मग रांगणाई देवी मंदिर, राजवाडा, कडेलोट पॉईंट, गणेश मंदिर, 2 लिंगी शंकराची पिंडी आहे, तिथे एक छोटासा तलाव आहे. त्याच्यानंतर हा बारमाही तलाव आहे, नारूर दरवाजा आहे, तो बघत बघत आपण इथे यायचं. इथे घोडेबाव आहे, ओके, निंबाळकर वाडा आहे, बार्शी शिलालेख ठेवलेला आहे तिथे. त्याच्यानंतर भुयार आहे बरं आणि हा वरची माचीचा पॉईंट, ते तो करून आपण बघून खाली खाली जाणार. तर आता आपण पहिल्यांदा जाणार आहोत ते म्हणजे हत्तीची सोंड. हत्तीची तिथे सोनमाची. पोहोचायला आपल्याला किती वेळ लागेल आता? जवळपास आपल्याला अर्धा तास लागेल. ओके, हो. तर आता आपण भरभर निघतोय आणि सर्वप्रथम आता आपण बघणार आहोत तो या रांगणागडावरचा पहिला पॉईंट म्हणजे हत्तीची सोंड. हो. ओके, चला. हे अंजनी वृक्ष म्हणतात, अंजनी. अच्छा, हा, त्याचं वृक्ष आहे. हां हे तुम्हाला अशा डोंगर पायथ्याशी, अशी डोंगरावरती ही झाडं जास्त दिसतात तुम्हाला. अच्छा, ही असं हे धरून ठेवण्यासाठी माती हा. चांगली असतात. बरोबर बरोबर. याच्यात जमिनीची धूप होत जमिनीची धूप होणार नाही. धूप होणार नाही. ही तुम्हाला प्रत्येक असं ह्या डोंगराच्या तुम्हाला कडेला दिसणार. बरं, हां, हां. मदन म्हणजे गडावरती बघा ना की औषधी वनस्पती किती आहेत ना, सगळे मेडिसिन अवेलेबल आहे. सगळे मेडिसिन अवेलेबल आहे, म्हणूनच गड ऍक्च्युली जपले पाहिजे. पार्वती पते हर हर महादेव. हे गडावरचं शंकराचं मंदिर ना. हो. आणि ही पिंडी बघा, डबल पिंडी आहे. अच्छा, त्या साईडला डबल पिंड दिसतात हा. आपल्याला. आणि अशीच सेम पिंडी आपण पुढे जाणार ना, हम्म, तिथे एक छोटं तलाव आहे, हम्म, तिथून छोटा झरा उगम आहे त्याच्यामध्ये, हम्म. आणि तिथे अशीच सेम पिंडी आहे. ती पण बघू आपण. आणि ही शंकराची मंदिरे जेवढी आहेत ना गडावरती, सगळी मला एकाच लाईन मध्ये वाटतंय. आता रांगणाई मंदिरच्या बाजूला, बारमाही तलावाच्या बाजूला हा. तिथे एक शिव मंदिर आहे, हम्म. ते त्याच्यानंतर हे, आणि नंतर तिथे शंकराची एक पिंडी आहे, ती सुद्धा बरोबर, सगळे एका लाईनीत. लाईनीतच आहेत मंदिर. धबधबो. आता आपण गणेश मंदिरापाशी आलोय. अच्छा ही जी मूर्ती आहे ती खूप पुरातन मूर्ती आहे. अच्छा, काळ्या पाषाणात आहे ना. मला गणेशाचं वर्णन जर कधी हा. ऐकायचं असेल ना, हां तर छत्रपती संभाजी महाराजांनी संस्कृतमध्ये एक ग्रंथ लिहिलाय, हां. त्याच्यामध्ये ते वर्णन केलंय. पद्मपत्र असं आहे, तर ते वर्णन ऐकायचं. खूप छान प्रकारे केलंय. अच्छा. आणि इथून समोर जो दिसतोय हम्म. सह्याद्री पर्वतरांगा, पर्वतरांगा, आणि हा. त्याच्या बाजूला जो हा हम्म. उजव्या साईडला आहे, हां. हा कडेलोट पॉईंट आहे. अच्छा, मग या कडेलोट पॉईंटच्या बाजूने आपण पाली दरवाजेचे जायचं. बरं. एक भाजी आहे, ही पावसामध्ये तुम्हाला छोटी दिसणार. लहान पानं असतात त्याची, आडाळ्याच्या त्याला आडाळा म्हणतात किंवा हा. आराडा म्हणतात, की आडाळ्याच्या कणसासारखी त्याची पानं असतात. बरोबर. हा, हां, आणि हे आता त्याला फुल आलेलं आहे बघा. बरोबर बरोबर. त्याला ब्रह्मदंती म्हटले, नर्वस सिस्टीमवरती ही काम करते. अच्छा, ओके. आणि ही दुसरी आहे बाजूला आहे बघ, कुरडू म्हणून आहे. कुरडू. ही तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, कुरडूची भाजी. हे उत्तम किडनी टॉनिक आहे. अच्छा, स्टोन. स्टोन फोडण्यात त्याच्या मुळांचा रस दिला जातो. हे ना, त्याच्याने 7 दिवस जर तो रस घेतला तर त्या रसाने 7 ते 8 mm चा खडा पूर्ण झरून पडतो. वा. म्हणून ते खायला पाहिजे ह्या भाज्या त्या दिवसात. तर मित्रांनो, आता असेच बरेच सारे गडावरचे पॉईंट्स किशोर दादासोबत आपण एक्सप्लोअर करणार आहोत, आणि बऱ्याच अशा रानभाज्या असतील, फुलं असतील, झाडं असतील, यांची माहिती घेत आपण हा रांगणागड एक्सप्लोअर करतोय. सूर्यदेव पण डोक्यावरती येत आहेत. खूप मजा येते गड एक्सप्लोअर करताना, कारण की असा कोणतरी एक गाईड असणं, लोकल गाईड असणं खूप गरजेचं असतं, जेणेकरून गडाची संपूर्ण माहिती, वाटा, या सगळ्यांची माहिती घेत आपण गड एक्सप्लोअर करू शकतो. बघितलं का हे झाड? हां. ही पानफुटीची झाड आहेत.
अच्छा. ही इथे मिळणारी एक रानभाजी आहे. याच्या पानांची तुम्ही भाजी खाऊ शकता. आणि मुतखडा पित्तखडा नाही, मुतखडा झरून पडतो आणि मुतखडा फोडण्यासाठी वापरतात. आणि जर घाव बसला किंवा काहीतरी बसलं तर याचं पान आहे ते पिळायचं त्याच्यावरती, तो घाव भरतो म्हणून याला घावमारी म्हटली जाते. अच्छा. ओके. असं आहे. गडावरती बरेच पाण्याचे ठिकाण आहेत, त्याच्यापैकी हे एक पाण्याचं ठिकाण आहे. कडेलोटच्या बरोबर पाठीमागे बरोबर हे एक तलाव आहे. आणि या तलावामध्ये झऱ्याचं पाणी बघा, शंकराची पिंडी आहे, व्यवस्थित बांधकाम केलेलं आहे दगडी. अच्छा. आणि 2 लिंगी आहे ते. ओके. जशी आपण महादेव मंदिरात बघितली तशीच जवळपास आहे. त्याच्या बरोबर खालून हे पाणी येते. बरोबर बरोबर. आणि आता जनावरांचे पायाचे ठसे बघा. पाणी प्यायला आले. हो, बरीच जनावर इथे पाणी प्यायला येतात. व्यवस्थित बांधकाम करून ठेवले आहे सगळं. इथे पाणी वर्षभर असं, हे जे झऱ्याचं पाणी आहे ते वर्षभर असतं. हा, म्हणजे जोपर्यंत झऱ्याचं पाणी आहे तोपर्यंत असणार इथे. बरोबर. बारमाही तलाव जो आहे तो दुसरं शिव मंदिर आहे त्या ठिकाणी. आपल्याला पाणी खाली जायचं. तुंब्याची भाजी. अच्छा. याची रानभाजी म्हणून वापर करतात. ज्यावेळी मांजर हे करायला लागतं, म्हणजे खात नाही काय करत नाही, त्यावेळी त्याच्या नाकामध्ये हा रस जर पिळला तर त्याला शिंका येऊन ते सगळं पूर्णतः बरं होतं आणि ते मांजर खायला लागतं. अच्छा. आणि ह्याला द्रोणपुष्टी म्हटली जाते. ओके. आता आपण पाली दरवाजाला चाललेलो, पण मध्ये हा पॉइंट दिसला. अच्छा. हा पॉइंट मला माहित नव्हता. पण शंकराची पिंडी आहे, पुढे नंदी आहे आणि खांब वगैरे आहेत सगळे. म्हणजे हे महादेव मंदिर आहे. ओके. बरोबर. आणि खांब बघा जुने आहेत, कोरी. बरोबर बरोबर. जांबा दगडाचे कोरलेले आहेत ते. म्हणजे खांब जसे तसे आहेत. जसे जसे. आणि हे पण एकाच लाईन मध्ये येते बघा. एकाच दिशेला आहे पूर्ण. हा. हे बघा, ह्याची ही मुळं आहेत. मग आपण 4 बघत आलो आपण. हे बघा, ही जरा सुकी आहेत, थोडीशी वली पाहिजेत का ती गोड लागते. ही बघा, ही आता खाऊन बघा. हा, हे मुळं चावून बघा जरा. एक इकडे द्या बघू. कशी लागली? उसासारखी गोड लागली. उसासारखी गोड गोड लागतंय. तर आता आपण पाली दरवाजाच्या इथे आलोय. आणि या दरवाजाच्या बरोबर बाजूला ही षटकोनी विहीर आहे. बरोबर. आणि असं म्हणतात की अगोदर जखमा ज्या व्हायच्या युद्धामध्ये, तेव्हा तुपाच्या विहिरी खणल्या जायच्या आणि ते मिश्रण करून अंगाला लावायचे आणि जखम लवकर बरी व्हायची. तरी बांधताना मग किती आकारात बांधली असेल ना? पूर्ण कव्हर केलेलं आहे बघा, म्हणजे आतमध्ये काय पडू नये म्हणून. आणि इथून जर खाली बघितलं आपण तर पालीचं खोरं दिसतंय आपल्याला. आणि इथून ही वाट खाली जाते. अच्छा, ही वाट आहे जी आपण तिथून बघत होतो ती हीच ती वाट. ही वाट आहे ती. अरे बापरे, डेंजर आहे ना ही? डेंजर वाट म्हणतात तू जी सांगत होतास ती हीच ती डेंजर वाट? नाही, तिकडची आहे ती. ह्याच्यापेक्षा डेंजर आहे. ह्याच्यापेक्षा डेंजर आहे. कोकण दरवाजाची आहे ती. अरे बापरे, खूप टफ आहे. आता इथे वाट निमुळती आहे, दोन्ही साईडला कडा आहे. बरोबर. त्याच्यामुळे नीट सांभाळून चाला. बरोबर. ठीक आहे. तर फायनली आम्ही हत्तीची सोंड माची या स्पॉटला पोहोचलोय. आणि ही व्हॅली तुम्ही बघा, निसर्गरम्य असं दृश्य आहे इकडे. करेक्ट. खूप डीप आहे. म्हणजे हा गडाचा शेवटचा पॉइंट. हो, शेवटचा पॉइंट आहे. आणि म्हणजे तसं पाहायला गेलं तर म्हणजे रांगणागड या ठिकाणी
हो एंड होतो. एंड होतो. आणि याच्या बरोबर समोर जर तुम्ही बघाल ना तर मनोहर मनसंतोष गड आहे. आता वातावरण थोडं दमट आहे त्याच्यामुळे दिसत नाही. दिसतोय व्हॅली हा, बरोबर. आकाराची. ते 2 गड एकत्र आहेत. शिवापूर मध्ये स्थित आहे तो. अच्छा. आणि राईट साईडला जर बघाल ना तर निळलीचा तलाव आपल्याला स्पष्ट दिसतोय. ओके. त्याच्यानंतर हा मुळद्याचा तलाव दिसतोय बघा. बरोबर. सो मित्रांनो, फायनली अशा पद्धतीने आपण रांगणागड या ठिकाणी सर केला आहे आणि ते शक्य झालं ते म्हणजेच किशोर दादामुळे. आणि तुमची पण इच्छा होती म्हणून, कारण बरेच जण रांगणागडावर येतात पण या पॉइंटला येत नाही, कारण इथे येण्यासाठी खूप मेहनत लागते आणि वाट पण निमुळती आहे, रिस्की आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना, माझा जर गडावरचा जो अनुभव विचारलात ना तर गडावरती आपण येतोय, परंतु पहिली गोष्ट म्हणजे गाईड का असावा, तर वाटा कळणं याच्यासाठी गाईड असावा. दुसरी गोष्ट म्हणजे इथला जो इतिहास आहे, इथली जी झाडांविषयीची माहिती असेल तर ती जाणून घेण्यासाठी देखील आपण एक स्पेशल गाईड या ठिकाणी आपल्याकडे आहेत. सो त्यांना देखील आपण घेऊन आलेलो. ठीक आहे. सो त्यांनी बऱ्याच अशा झाडांबद्दल आपल्याला माहिती दिली, त्यांचा आपल्या मानवी जीवनासाठी काय उपयोग होतो ते देखील आपल्याला त्यांनी या ठिकाणी आपल्याला समजावून सांगितलं. त्यामुळे एक गड एक्सप्लोअर करताना कुठेच असं थकल्यासारखं जाणवलं नाही किंवा काही असं वाटलं नाही की आपल्याला फक्त या आता ज्या ठिकाणी आपण उभे आहोत तिथपर्यंत पोहोचायचं आहे, असं काहीच नव्हतं. प्रत्येक स्टेप, प्रत्येक पाऊल, प्रत्येक गडाचा भाग आपण या ठिकाणी पाहत आलो, एक्सप्लोअर करत आलो. त्यामुळे थकल्यासारखं नाही वाटलं. आणि त्याच्याही पलीकडे जर अजून विचार केलात ना तर आपल्यासोबत ही सगळी मंडळी होती ज्यांच्यासोबत आपण हा ट्रेक या ठिकाणी एक्सप्लोअर केला, त्यांच्यामुळे देखील आपल्याला गड एक्सप्लोअर करताना मजा आली. तर दादा, आता आपण गड तर एक्सप्लोअर केला, तर थोडक्यामध्ये एका 2 ते 4 लाईनीमध्ये जर गडाबद्दल सांगायचं झालं तर काय सांगशील? महाराजांचं एक वाक्य आहे की एक रांगणा खबरदार तर सर्व काही सुरक्षित. बरोबर. नाहीतर सकल सावंत भारदेशावर उतरेल. म्हणजे रांगणागड हा स्वराज्यासाठी किती महत्वाचा होता, कारण कोल्हापूर, गोवा आणि कोकण प्रदेश या तिन्ही भागावरती नियंत्रण मिळवण्यासाठी रांगणा खूप महत्वाचा होता. त्यानंतर मोहम्मद गवानने जो किल्ला जेव्हा जिंकून घेतलेला तेव्हा त्याचं वाक्य होतं की अल्लाच्या कृपेने गड ताब्यात आला, परंतु मर्दुमकी बरोबर संपत्ती खर्च करावी लागली. त्यामुळे हा लढाईसाठी पण केवढा टफ होता हे आपण विचारू शकतो. आणि बरीच आक्रमणं या किल्ल्यावरती झालेली आहेत. बऱ्याचशा शाह्यांनी इथे राज्य केलेलं आहे. बरोबर. ओके. तर अशा पद्धतीने दादाने थोडक्यामध्ये आपल्याला गडाबद्दल माहिती दिली आणि सुंदर असं निसर्गाचं कोकणातील, कोल्हापूरमधील दृश्य आपण या ठिकाणी दोन्ही साईडला गडाच्या बघितलं. तर आता पुढचा आता आपण कार्यक्रम नेरली दरवाजाला जाणार. बरं. तिथून मग राजदरबार ज्या ठिकाणी आहे तिथे जाणार, महादेव मंदिर, रांगणाई मंदिर, त्याच्यानंतर कोकण दरवाजा ज्याला आपण नारू दरवाजा पण म्हणतो तो आपण एक्सप्लोअर करणार. तिथे एक छोटासा धबधबा आहे, पावसाळ्यात जर तुम्ही आलात तर तो ट्रेक एकदम छान वाटतो, आंघोळ वगैरे मस्तपैकी करू शकतो. हा गड आपण 2-3 वेळा बघू शकतो, उन्हाळा, हिवाळा, पावसाळा. तर पावसाळ्यातलं सौंदर्य जे आहे ते एकदम भारी असतं, बेस्ट असतं. ठीक आहे. मग आता आपण दुसऱ्या वाटेने जाणार, बरोबर? हो, आपण दुसऱ्या वाटेने जाऊ. ओके, चला खाली जाऊया. खाली फक्त हे डीप जरा